हे हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गायत्री योर करियर. सो आज मी माझ्या स्टुडंट्सला म्हणजे जे अफोर्डेबल रेंजमध्ये जे प्रोडक्ट आहेत अंडर 1000 रुपीजमध्ये त्याने मेकअप कसा करायचा आहे मी त्यांना शिकवत होती. तर त्यामध्ये म्हणजे रिकोडचे प्रोडक्ट मी काही यूज केलेले आहेत. जसं की तुम्ही आता ह्यामध्ये पॉन्ड्सचं जेल मॉइश्चरायझर यूज करू शकता, त्याच्यानंतर प्रायमर रिकोडचं यूज करू शकता. रिकोडचे जे टोनरचा स्प्रे आहे, परत परफेक्ट ग्रिप स्प्रे म्हणून एक आहे ते यूज करू शकता ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर तुम्हाला जे म्हणजे रिकोडचं आता नवीन लॉन्च झालेलं जे फाउंडेशन आहेत ते फाउंडेशन पण यूज करू शकता. त्यांना मी सांगत होती की लेन्स कशी लावायची. लेन्स जर तुम्हाला पहिल्यांदा लावायची असेल तर डाव्या किंवा उजव्या डोळ्याला लावायची असेल, उजव्या डोळ्याला लावायची असेल तर त्यांना ह्या साईडला लेफ्ट साईडला बघायला सांगायचं. डाव्या डोळ्याला लावायची असेल तर उजव्या साईडला बघायला सांगायचं. असं करून ती लेन्स लावून घ्यायची. त्याच्यानंतरच लेन्स लागते ती. त्याच्यानंतर मग पुढची प्रोसेस जी काही म्हणजे आपण बेस तयार करत असतो. त्याच्यानंतर बेस तयार झाल्यावर आपल्याला फाउंडेशन लावायचं असतं. फाउंडेशन नंतर असतं पावडर लॉकिंग. पावडर लॉकिंग करून झाल्यावर आपल्याला कॉन्टोर करायचं असतं. कॉन्टोरिंग आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या पाहिजे. तुमचा बेस मेन पक्का होणं खूप गरजेचं आहे. जर तुमचा बेसच व्यवस्थित झाला नाही तर तुमचा मेकअप जास्त काळ टिकणार नाही. जे की वॉटरप्रूफ मेकअप असतात, तर वॉटरप्रूफ प्रॉडक्ट असतात. वॉटरप्रूफ मेकअप हे म्हणजे प्रॉडक्टवर अवलंबून असतं. जसं की तुम्ही म्हणजे तुमचा जो समारंभ असेल, कार्यक्रम असेल, तो कुठे आहे कार्यक्रम त्याच्यावरती अवलंबून असतं. जर AC हॉल असेल तर तो मेकअप जास्त काळ टिकतो. जर AC हॉल नसेल तर तुमचा मेकअप म्हणजे गरमीमध्ये ते मेकअप म्हणजे निघून जातं. कारण तुम्ही मेकअप पहिल्यांदा करत असता. तुमच्या चेहऱ्यावर अजिबात काही तुम्ही प्रोडक्ट लावत नाही. समजा तुम्ही मॉइश्चरायझर लावत नाही पहिल्यापासून, तुम्हाला मॉइश्चरायझर लावायची गरज आहे. तुमच्या स्किनला मॉइश्चरायझरची गरज आहे. तुम्हाला डेली बेसमध्ये म्हणजे डेली रुटीनमध्ये क्लिन्झिंग, टोनिंग, मॉइश्चरायझर हे ठेवलंच पाहिजे. म्हणजे डेली रुटीनमध्ये नाईटला झोपताना एकदा सकाळी स्किन केअरमध्ये तुमचं मॉइश्चरायझर असलंच पाहिजे. तेव्हा कुठे जाऊन तुमची स्किन ही खूप छान राहते. आणि त्याला तुम्ही मेकअप केला, पहिल्यांदा जरी मेकअप केला तरी तो चांगला टिकतो. जर तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चरायझरच तुम्ही देणार नाही, म्हणजे स्किन तुमची ड्राय पडत गेली तर तुम्ही म्हणजे तो तुमच्या स्किनला जे लावलेलं प्रोडक्ट आहे ते पण निघूनच जातं ना. म्हणजे ते तुम्ही पहिल्यांदा करत असता आणि नंतर मग तुम्ही नावं ठेवायला येतं की हां हिने मेकअप केलेला, तर हिने असाच केला मेकअप, हे निघून जात होतं, ते निघून जात होतं, असं होत होतं, तसं होत होतं. तर त्यामध्ये प्रोडक्टची काही चुकी नसते ना, मेकअप आर्टिस्टची चुकी असते. ती चुकी म्हणजे तुम्ही तुमच्या फेसची जास्त काळजी न घेतल्यामुळे त्या गोष्टी होत असतात. तुम्ही तुमच्या फेसची जास्त काळजी घ्याल तर तुमचा फेस पण चांगला राहणार आहे आणि तुम्ही जो मेकअप करता तो पण चांगला टिकून राहणार आहे. तर तुमच्या फेसची तुम्हाला काळजी घेतली पाहिजे. जर तुम्ही बाहेर पडत असाल तर तुम्हाला सनस्क्रीन वगैरे लावलं पाहिजे. पावडर लॉकिंग करताना पावडर लॉकिंगची टेक्निक मी माझ्या स्टुडंट्सला शिकवत होते. सो पावडर लॉकिंग करताना म्हणजे त्यांनी व्यवस्थित बघितलेलं की पावडर लॉकिंग म्हणजे क्रीज लाईन आल्या नाही पाहिजेत. आपण जेव्हा पावडर लॉकिंग करत असतो तेव्हा क्रीज लाईन नाही आल्या पाहिजे, ते असं पावडर लॉकिंग झालं पाहिजे असं मी त्यांना सांगत होती. त्याच्यानंतर मग ब्लशर कसं लावतात, कॉन्टोर कसं लावतात, पावडर कॉन्टोर कसं लावतात, पावडर ब्लशर कसं लावतात, हे सगळं मी त्यांना या सेल्फ मेकअपमध्ये शिकवत होती. त्याच्यानंतर असतं ते आपलं नंतर हायलायटर, लिपस्टिक, त्याच्यानंतर काजल, लायनर आणि मस्कारा, त्याच्यानंतर लॅशेस कसे अप्लाय करायचे, परत आयब्रो डिफाईन कसं करायचं, हे सगळं होतं. सो मी तुम्हाला हे सांगत होती की जर तुमचा मेकअप बेस टिकून ठेवायचा असेल तर तुम्हाला तुमच्या स्किनला जे प्रोटीन असतं म्हणजे की जे मॉइश्चरायझर, टोनर आणि तुमचं खाणं बदललं पाहिजे. म्हणजे तुमच्या खाण्यात ज्या ज्या गोष्टी असतात, जर तुम्ही बाहेरचं खात असाल तर ते तुमच्या म्हणजे शरीराला प्रोटीन देण्यासारखं नाही आहे. तुम्ही म्हणजे भाज्या खाल्ल्या पाहिजेत, जे घरचं अन्न असतं ते खाल्लं पाहिजे. जेणेकरून तुमच्या स्किनला प्रोटीन वगैरे भेटतं. ज्यूस वगैरे पियत राहायचं, परत फळं खात राहायची, जेणेकरून तुमच्या स्किनला व्यवस्थित प्रोटीन मिळेल. तुमचे जे हे असतात पिंपल्स वगैरे असतात तर ते 3D इफेक्ट असतात. सो ते कमी होत नाही. तुम्हाला फ्लॉलेस बेस हा असाच भेटणार नाही. तुम्ही तुमच्या स्किनची व्यवस्थित काळजी घेतली. जर तुम्ही ब्राईड असाल तर तुम्हाला 1 महिना आधीपासून, 1 महिने किंवा 2 महिने आधीपासूनच तुम्हाला तुमच्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. तरच कुठे जाऊन तुमचा स्किन जो आहे जो तुमचा हे असणार, जो तुमचा फंक्शन असणार त्या वेळेला तुमचं स्किन जे आहे ते व्यवस्थित दिसणार आहे. नाही तर तुमचा म्हणजे तुम्हाला असं होतं की
फाउंडेशन लावल्यावर ते फुटतं का, म्हणजे असं का होतं तसं का होतं, तर ते तुमच्या स्किनला तुम्ही व्यवस्थित ठेवत नाही, म्हणजे त्याची तुम्ही काळजी घेत नाही. त्याच्यावर पिगमेंटेशन असतात, कधी कधी डाग असतात, कधी डार्क पॅचेस असतात किंवा पिंपल्स असतात, मोठे मोठे पिंपल्स असतात, तर ते तुमच्या खाण्यामुळे आलेले असतात. तर मग तुमच्या स्किनची आणि तुमच्या हेल्थची जर तुम्ही व्यवस्थित काळजी घेतलीत तरच ते तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर व्यवस्थित फ्लॉलेस बेस रेडी करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला फ्लॉलेस बेस रेडी करण्याचा जो एक सोपा उपाय आहे तो आपल्या अकॅडमीमध्ये शिकवला जातो. जर तुम्हाला पण असे मेकअप शिकायचे असतील तर लवकरात लवकर आपल्या न्यू बॅचच्या सीट्स अवेलेबल आहेत, जी की नोव्हेंबरमध्ये स्टार्ट होणार आहे. तर लवकरात लवकर बुकिंग करा आणि तुम्ही पण असा फ्लॉलेस मेकअप शिकू शकता स्वतःच्या स्किनवर, किंवा म्हणजे तुम्हाला मेकअप करायचा असेल आणि मेकअप शिकण्याची, मेकअपमध्ये करिअर करण्याची खूप इच्छा असेल तर तुम्ही आपल्या अकॅडमी जॉईन करू शकता. खूप लिमिटेड सीट्स असतात आणि आपल्याकडे प्रत्येक स्टुडंटला पर्सनल अटेन्शन दिलं जातं आणि त्यांच्याकडून हँड्स ऑन प्रॅक्टिस पण करून घेतली जाते. सगळं हेअरस्टाईल आहे, साडी ड्रॅपिंग आहे, साडी ड्रॅपिंगमध्ये खूप सारे प्रकार शिकवले जातात. त्याच्यानंतर आणि म्हणजे मेकअपमध्ये पण वेगवेगळे 5 डेमो लुक तुम्हाला शिकवले जातील. तुम्ही गायत्री गावकर मेकअप आर्टिस्ट हे अकाउंट, गायत्री गावकर _ मेकअप आर्टिस्ट हे अकाउंट इंस्टाग्रामला चेक करू शकता आणि तुम्ही बघू शकता की